स्वागत आहे तुमचं आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या दिवसामध्ये. जवळपास दुपारचे 12 वाजायला लागले आणि तुम्ही गेस करा मी कुठं आहे. मी सोलापूरमध्ये आहे, लिटरली सोलापूरमध्ये आहे. म्हणजे याच्या अगोदर मी कधी चाललो नाही, फर्स्ट टाइम मी आहे सोलापूरमध्ये. माझा मित्र राहते जे की सोलापूरमध्ये खूप दिवसापासून 1-1.5-2 वर्षापासून राहत आहे. आणि तो मित्र त्याच्याकडे राहायला आलो, मी 1-2 दिवस राहिलो आणि तो गेला त्याच्या घरचं लग्न होतं, त्याच्या घरच्या लग्नासाठी गेलो. आणि मग मी काय करावं म्हणलं, आज दिवसभर तर मी रूमवरच होतो. तो कालच गेला त्याच्या गावाला, म्हणजे गंगाखेडला गेला तो. आणि मग मी तर त्याचे म्हणजे मित्र, म्हणजे त्याच्या संघाचे राहणारे दोघं चौघजण आहेत, आज निघाले ते दुसऱ्या लग्नाला, म्हणजे मित्राच्या लग्नाला ते त्याच्याकडे जायला लागले. तर मग मी म्हणलं दिवसभर काय बसणार आहे, पूर्ण बोरच होणार. तर ते म्हणले चला मग. तर मी निघायला लागले रँडम लग्नाला, म्हणजे जवळपास मला वाटतंय मागच्या वर्षी शेवटच्या मित्राच्या लग्नाला गेलो. त्याच्यानंतर या उन्हाळ्यामधलं हा पहिलं लग्न राहणार आहे. रँडम म्हणजे मला काय ओळख नाही कुणाच्या, काय नाही. तर पाठीमागं थांबला, आम्ही पेट्रोल भरणार आहे. 12 वाजून 15 मिनटं झालं. मला वाटतं 12:45चं लग्न असेल, ते लग्नाचं मला काहीच डिटेलिंग माहीत नाही. आणि मित्र पाठीमागल्या साईडला, तिकडल्या साईडला पेट्रोल भरायला लागले. तर सगळेजण पेट्रोल टाकायला लागलेत. आणि मेन म्हणजे मला अजिबात काहीच माहीत नाही म्हणजे लग्नाला. बघूया सोलापूर, आणि सोलापूर मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करूया. पुणे आणि ह्याच्यासारखं मुंबईसारखं असं म्हणजे मोठे शहर मोठं आहे, पण ट्रॅफिक किंवा मोठे बिल्डिंग नाही तिथं, सगळे लहान बिल्डिंग आहे त्या. आणि जवळपास दुपारचे 12 वाजता बघायला लागले. आता चौकाचे मला काही नाव माहीत नाही. इथं समोर एक काय 7 रस्ता चौक असं काहीतरी मला सांगू लागलं, विशाल सांगू लागला. 7 पदरी रस्ता आहे इथं, म्हणजे 7 रस्ते एकाच जागी येतात असं काय रोड आहे. आणि आपण आता लग्नासाठी जायला लागला, पेट्रोल भरायला लागला आपला मित्र. आणि इकडल्या साईडला बहुतेक जायचं आहे, कारण ऊन तर खूप जास्त लागायला लागले. 22 नाही 32-33 व्हायला लागले. तसं सोलापूरमध्ये बघायला गेलं तर कमी आहे ऊन पुण्यापेक्षा. जेवढं पुण्यामध्ये पडते ना त्याच्यापेक्षा तर खूप जास्त चांगलं वाटायला लागले. पाऊस बी पडण्याचे 1-2 दिवसामध्ये शक्यता वाटायला लागली, हो दिसायला लागले. आता जाऊया लग्नाला. आणि भाऊ आपला गाडी चालणार आहे. जण जात आहेत, काका एक ते सिंगल जात आहेत, ते 2 जण जात आहेत. आणि आम्ही 2 जण जात आहे. भाऊने रुमाल बांधलाय आणि मी तर काहीच रुमाल पण नाही बांधला, काहीच नाही. खूप जास्त ऊन लागलं राव, कडक ऊन लागले, पडले का नाही, खूप जास्त ऊन पडले. वा जायला लागला आता लग्नाच्या ठिकाणी. हे चौकाचं नाव काय रे या? हां मी म्हणत होतो ना तुम्हाला 7 रस्ते आहेत म्हणून. इथं काय 7 रस्ते चौक नाही. हां सगळे कोण 4 साईडने 7 रस्ते, इकडून 2 तिकडून 2 असे येत आहे, म्हणून 7 रस्ता चौक लिहिला आहे. आणि इकडं जायला लागला. आता समोर बघूया कुठं जायचं आपल्याला, मला पण माहीत नाही. तसं काय बघायला गेलं तर ट्रॅफिक नाही. आता दुपारी 12 वाजले आहे सोलापूरमध्ये. इथं हे आला आता आम्ही सोलापूरच्या बाहेर, एकदम काही मागे लागायला लागले. गावामध्ये कसं येतात त्या साईडला, कसं गावामध्येच चांगलं वाटतं. जवळपास 10 किलोमीटर आला असतात, 10 किलोमीटर. आणि ऊन जे झाडाला लागले ना कानाला, खूप जास्त ऊन लागायला लागलं. आणि वरून एकदम कडक लागायला लागले. झाड बघा किती मोठं. आणि झाला आम्ही एकदम बाहेर आला सोलापूरचं. अंगुराचा बाग आहे का? अंगूरचा बाग दिसायला लागला, पण अंगूर नाही लागलेले, सगळं वाळून गेलं. बहुतेक पावसाळ्यात लागत असते. पहिलं बसले काका पण दादा पण बसले एकदम निवांत, तिकडल्या साईडला वळाला. आणि एकदम बाहेर जायला लागला, कोणीच नाही, एकदम सुनसान रोड आहे. एक साईडलाच गाड्या सगळ्या चालायला लागल्या. आलं मंगल कार्यालय, काय लिहिलं आहे, खडाखडे आणि घंटे. आणि चारीकडल्या गाड्या लावल्या, तर आपण बी गाडी लावूया पूर्ण पार्किंगमध्ये केलंय. आणि सगळेजणांनी लग्न लागल्याच्या नंतर आलो. आणि हे नवरी नवरदेव, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल, नवरदेवाचं मारुती नाव आहे आणि प्रियंका नाव आहे नवरी नवरदेवाचं. आम्ही फोटो काढले, लग्न लागून गेले तसं थोड्या अगोदर. आणि सगळेजण बसले, तसं गरमी खूप जास्त तर व्हायचंय. जाऊया जेवण करूया, सगळ्यांना शुभेच्छा दिली नवरी नवरदेवाला आणि फोटो पण काढला. त्याच्यानंतर पहिलं आता दुसरं काम असते जेवण करायचं. जेवायला बुफेमध्ये घेऊया वांग्याची भाजी टाक, त्याच्यानंतर गुलाबजामुन घेऊया, त्यानंतर चपाती, त्यानंतर पापड्या, त्यानंतर भाजी तिकडं. आणि आपल्या आकाश भाऊ बी घ्यायला लागले, तर आपण घेऊया. पाठीमागायला साईडला बुफे होता, पाण्याचा ग्लास घेतलाय. आणि अशी काही झाड दिसायला लागली तर आंब्याची, तिकडल्या साईडला बुफे होता. आणि सगळेजण मस्तपैकी निवांत बसून झाडाखाली बसून खायला येतं. आपण ताट आणलंय, इथं मस्तपैकी बसून खाऊया. मध्ये काय काय टाकत, 2 गुलाबजामुन, 1 भाजी, राईस, त्यानंतर वांग्याची भाजी, पापड आणि चपाती. आणि एकदम मस्तपैकी शेतामध्ये बसून जेवायला लागले तर आकाश बघा, शेट बी. आणि सर इकडे बघा, थोडं सगळेजण मस्तपैकी बसून जेवायला लागले तर तिकडे ते पण जेवायला लागले भाऊ. आणि इकडे जेवायला लागले तर आपण काय मस्तपैकी फटाफट जेवण करूया. जेवण झालं आणि तिकडे साईडला आंबे दिसले, तर आपला एक भाऊ गेला आंबे आणायला. 3 आंबे तोडून आणले आणि सगळे दिसायला लागले बघा. आंब्याची झाडं येतं, तेव्हा आंबे पण दाखवायला लागलाय. खाऊया एक एक, कडू कसे लागतात बघूया. एक आंबा इकडे बघूया, व्हिडिओमध्ये घेऊ आपण. आंबे कसे दिसायला लागले. वा वा वा, हे आंबा आणला बघा.
वरी चिक दिसायला लागले राव, पूर्ण पांढरा पांढरा झाला. धुवून घेऊन घ्यावं लागणार आहे. ते चटणीसाठी चांगलं आहे. चटणी कर त्या पेट्यात गुंडाळून घेऊन जा. असं खाऊ शकणार टाक त्याच्यात. धुवून घे ना आधी, धुवून घे. आंब्या धुवून घे, नाही तर चिकन नाही घेऊन पूर्ण. ठीक आहे. तो पण भाव गेला बघा. इकडे आंबे बघा तिकडे दिसायला तोडायला लागलाय. आम्ही नाही बोलतो राहू दे राहू दे राहू दे राहू दे, जाऊ नकोस आता. हा तुझं बघून बघ, त्या भावनं पण घेतलं. भाऊ व्हिडिओ करायला कसं बघायला व माझ्याकडे बघायला लागला. हे बघ आंबे दाखवायला, आंबा दाखवायला लागला. चोर चोर म्हणून एकच आंबा आणला पूर्ण. लग्नाचा मंडप एकदम 10-15-20 मिनिटात लग्न पण लावलं आणि जेवण पण केलं आणि वापस निघायला लागला. म्हणजे जास्त लांब नव्हतं, 10 किलोमीटर होतं. आणि पूर्ण माझे सगळे वरायटी बिरायटी एकदम जीवन निवांत बसले तर. आणि आंबे पण तोडले राव, आंबे तोडायचे नव्हते, तोडले. आता जायला लागला वापस रूमवर जावं. आणि सगळ्या गाड्या बी थांबल्या तर, ज्या बी वरायटी मंडळी असतात म्हणजे सगळ्या गाड्या थांबल्या आहेत. तिकडल्या साईडला लग्न होतं, लग्न लागलं आणि जायला लागलं वापस आम्ही रूमवर. भावने सगळ्यांना रेडी पण झाले त्या जायला, टू व्हीलरवर जाऊया. तर उन्हानं सगळं बँड वाजले सगळं, म्हणजे गाडीवर बसलं ना पूर्ण जळायला लागले तर पूर्ण हवाचे एकदम. आणि खूप जास्त रस्ता तापल्यामुळं जाऊ दे शेट कडक फडक. आणि इटाच्या खूप साऱ्या भट्ट्या दिसायला लागल्या रस्त्याला, पूर्ण इटा चालू दिसायला लागल्या. इटाच्या भट्ट्या दिसायला लागल्या इकडल्या साईडला बघ, इटा साईडला. आणि एकदम मंगल कार्यालय एकदम आडरानामध्ये होतं, म्हणजे गाव सोलापूर जिल्ह्याच्या खूप बाहेर होतं, 10 किलोमीटर. जाताना मग वेगळ्या रस्त्यानं आलता आणि आता कुमटे गावामधून आला. वरी ब्रिज झाला रेल्वेचा मधामधून, खाली असं काही केलंय मधामध्ये जाता. तिकडल्या साईडला आहे सोलापूरला जाणारी. आणि हॉर्न कशाला मारायला आली, इथं कुठं ट्रॅफिक आहे. तिकडल्या साईडला दिसायला आले पूर्ण रेल्वे पटरी सोलापूरला जायला लागली. आम्ही जाताना दुसऱ्या रस्त्यानं गेलता आणि येताना दुसऱ्या रस्त्यात. टाइम झाले जवळपास 6:40 मिनिटं झाली तर. आणि दुपारी आम्ही मस्त वेगळी आला, झोपी गेला एकदम, कारण ऊन पण एवढं खूप जास्त लागत होतं. आणि उन्हामध्ये 1-1.5 घंटाच गेला, जास्त वेळ नाही गेला. पूर्ण असं म्हणजे उन्हामुळं बोर झाले जवळपास 1 ते 1.5 घंटा झाला, जास्त नाही लागला. आणि आता वापस आला. वर्षातून एक लग्न भेटत नाही बघायला आणि एका दिवसात 2-2 लग्न जायला लागलो मी. आता सकाळचं होतं ते, दुपारचं जवळपास 12-12:30चं लग्न होतं. आणि आता जवळपास 8चं आहे लग्न, 8चं लग्न जायला लागला. ते पण जवळच आहे आणि सकाळचं तर 8-10 किलोमीटरच होतं, जास्त लांब नव्हतं. आणि संध्याकाळ झाल्या आता थोडंसं चांगलं वाटायला लागलं. दुपारी तर इतकं गरमीनं जे हाल झाले ते खूप जास्त खतरनाकच हाल झाले. आणि जाऊया आता लग्नाला, बघूया संध्याकाळचं लग्न कसं. कुमार परिवार आपले सहर्ष स्वागत करत आहे. आणि मधामध्ये मला वाटतं 1-2 किलोमीटर आहे मधामध्ये जाताना. आणि समोर एक पोलीसची पण गाडी जायला लागली. जाऊया, तसा छोटाच रस्ता आहे, मोठा पण नाही, सिंगल वे. स्थळी आला ना आपली गाडी लावली इथं आणि समोर दिसायला लागलं. इथून मधामध्ये आपल्याला एंट्री करायची आणि पार्किंग बी खूप जास्त दिसायला गाड्या लागलेल्या आहे. तिकडलं जायचं मधामध्ये पार्किंगमधून. मधामध्ये एंट्रीलाच बघा एकदम फुलं बिलं एकदम भारी लावले. तसं बघायला गेलं तर सगळेजण एकदम टाईटमध्ये घेऊन चालायला. पहिल्यांदा शरबत काय रे, शरबत आहे का काय हा, पानामधामध्ये शरबत सारखं दिसायला लागलंय, मधामध्ये टाकलंय. आता मस्त पैकी पिऊया आणि एकदा समोरचं डेकोरेशन दाखवतो. समोर गेल्या दाखवतो, पहिले आपण थंड पैकी मस्त पैकी पिऊया. आता अक्षिता चॉकलेट म्हणून काय घेतलं बघा, दाखव तुम्हाला. चॉकलेट वाटायला का नाही, चॉकलेट नाही तर ह्याच्यामध्ये मग अशी याच्या आहेत, अक्षिता आहेत गव्हाच्या. आणि एकदम भाऊ चॉकलेट म्हणून घेतले पूर्णपणे. आणि मग मला पण असले दिले, सगळे चॉकलेटच वाटायले. दाखव पूर्ण चॉकलेटच दिसायला लागले. आणि आता नवरदेव यायला लागले, तिकडे वाजायला लागलाय. आणि एकदा डेकोरेशन तुम्हाला दाखवतो, एकदम भारी वाटायला लागले. तिकडल्या साईडला नवरदेवाचा समोर हे दिसायला, खुर्ची दिसायला लागले. आणि पूर्ण डेकोरेशन तर बाहेर केलंय अजून. नवरदेवाची एंट्री व्हायला लागल्या. कितीचा टायमिंग कितीचा होता? 7:15चा टायमिंग होता लग्नाचा. आणि नवरदेव आता यायला लागला, जवळपास 7:30 वाजायला आले तर. आणि मंडपामध्ये जायला लागलाय, एकदम नाचत वाजत आणलं होतं.
15 मिनिटानंतर लगेच नवरी पण आली आणि एकदम भारी केलंय तसं. राजस्थानची आहे ना नवरी. नवरी नवरदेव स्टेजवर पोहोचले आणि थोड्याच वेळात मग अष्टे काय चालू होत्या. सर्वच प्रमुख मान्यवर अतिथींचं नातेवाईकांचा हल्ले आपल्या सर्वांचा वाघमारे परिवाराच्या वतीनं उपजिल्हाधिकारी स्वस्ती श्री गणनायकम गजगमकम मोरेश्वरम सिद्धिदम तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता चया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सहिता कुर्या सदा मंगलम सावधान शुभ मंगल लग्न झाल्याच्या नंतर आता जेवायचे भारी आणि सगळेजण एकदा उठले तर आणि सगळेजण लाईनीला पळायला आले. तर जाऊया आपण बुफेला काय काय जेवायला बघूया. सकाळी तर तुम्हाला दाखल तर काय काय होतं आणि सगळेजण एकदम लाईनीला लागायला लागले. सगळेजण कसे जेवायला एकदा जायला लागले तर आम्ही सगळे ताट आणि प्लेटा घेऊन सगळेजण थांबला होता आणि मग गर्दीच गर्दी. तितक्याला आम्ही पोहोचायला आपल्याला 10-15 मिनिटं लागेल वाटतं. बुफेला जेवण घेणं म्हणजे जंग जिंकण्यासारखंच आहे. 14-15 मिनिटापासून मागे दिसायला लागले हा भाऊ त्या भाऊ कशी थांबलो आम्ही 15 मिनिटापासून तिथं थांबलेला आणि 2 जण मित्र आहेत ते समोर गेले 15 मिनिटापासून तिथं जाऊ लाईन म्हणजे 4-5 जण घुसायला लागलेत पुन्हा यायला लागलेत पुन्हा म्हणजे बापरे बाप 15 मिनिटं झाले एकाच ठिकाणी आहे. आणि दुपारचं तर डायरेक्ट आम्ही ताट घेतलं डायरेक्ट जेवायला बसणार आणि समोर बघा सगळे दमादमाने घ्यायला लागलेत आपलं एक एक पदार्थ. आपल्या ताटामध्ये अजून काहीच नाही आलेलं फक्त 2 वाट्या आणि चमच्या सगळेजण घ्यायला लागले. तर मला वाटतं अजून 10-15 मिनिटं लागते ना आपल्याला घ्यायला. त्याच्यानंतर जेवायचा टेबल पण भेटणार आहे घेऊया आपण एकच टाइम घेऊया 2 टाइमचा टाइम 20 मिनिटानंतर आपल्याला थोडं थोडं भेटायला लागलंय बरं आहे. आणि समोर जायला लागलं 15-20 मिनिटं थांबलो आम्ही. आता थोडं थोडं समोर आलंय आणि चपाती भेटल्या फक्त दमादमाने एक आयटम मधामध्ये ऍड करत राहू. चटणी पापड घेतले आणि एक आयटम ऍड करता करता पूर्ण लांबपर्यंत जायचं आपल्याला. अजून अर्धी जंग जिंकले अर्धी जंग बाकी आहे आपल्याला. आणि सगळेजण उभा टाकूनच जेवण करायला लागले. तर आपल्याला बी उभा टाकूनच जेवण करायला लागेल का बसूया बघू कुठंतरी घेऊया एक आयटम घेऊया. एवढं काही आयटम घेतलं आता काय काय गोष्टीची तर मला नाव पण माहित नाही आणि एवढं पूर्णपणे घेतलंय आणि सगळ्या जणांना जेवण करायला लागले. तर काय करूया आपण फटाफट जेवण करूया आणि नंतर मग तुम्हाला अजून काय दाखवत होतं. जेवण करून आला तिकडल्या साईडला. आता थोडंसं पान खाऊया कारण थोडंसं गोड गोड झालंय. आता थोडंसं पान खाऊन थोडंसं चांगलं करूया. तोंड थोडं खूप जास्त गोड खाल्लं मला कंटाळा आला गोड खाऊन खाऊन. मला आवडत नाही आहे पण कसं तरी गोड खाल्लं. त्याच्यानंतर पान खाऊया. मला वाटतं 2-2 वर्षानंतर पान खातो. मला पान खायची अजिबात आवडत नाही कारण ते गळ्यामध्ये गेले त्याची कात आहे का ते पूर्ण खरखर होते. आता पान खाऊया आणि एकदम पान खाल्लं ठीक आहे झालेलं आहे. पान खाल्लेलं आहे आणि लग्न पण लागलेलं आहे. आणि मयुरेश आणि दुसरं काय कोमल आहे ना त्यांना दोघांना पण लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. जर व्हिडिओ बघत नसला तरी तुम्हाला पुढचं जे आयुष्य आहे ते चांगलं जावं. आणि रॅन्डम आज 2 लावले म्हणजे माझ्या आयुष्यामधले 2 लग्न मी कधीच लावले नव्हते एका दिवसामध्ये. एक दुपारचं 12चं आणि संध्याकाळी जवळपास 8 वाजता लग्न झालं. आणि आता जवळपास 9:21 झाले म्हणजे 1-2 घंटे आम्ही इथं होतो. आता वापस घरी रूमवर जाऊया. दिवसभर पुन्हा लग्नच लावायचं म्हणजे पूर्ण दिवसच तसं गेला आपण. पूर्ण दुपारी एक उन्हात खूप जास्त उन्हात गरमीत पूर्ण लग्न लावले. आता संध्याकाळचं हे चांगलं लग्न झालं. निघायला लागला आता गाडी 2 व्हीलर जाताना 2 व्हीलर आणली होती आणि येताना पण 2 व्हीलर आणलीच होती. इकडून चाल आणि
आणि काय मंडप लावला होता आणि आपण निघायला लागला गाडी घेऊन. इथून मला वाटतं अर्धा घंटा लागेल आपल्याला